नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग क्लास 10th स्टेट बोर्ड महाराष्ट्र प्रॉब्लेम सेट 4B शेवटचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपला आता की फायनान्शियल प्लॅनिंग आज आपलं संपतं आहे आणि त्याच्यातला आपला आता कितवा प्रॉब्लेम 10वा आणि 11वा दोनच प्रॉब्लेम राहिलेले आहेत. आपण आता दोन्ही प्रॉब्लेम घेऊया विद्यार्थी मित्रांनो. ओके, व्यवस्थित बघा. पहिला प्रॉब्लेम काय 10वा, श्रीमती अरुणा. आता हे स्टार दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, 8, 9, 10, 11 असे प्रॉब्लेम हॉट क्वेश्चन म्हणून येऊ शकतात. ओके, 10वा प्रॉब्लेम बघा. श्रीमती अरुणा टक्कर परचेस्ड 100 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू 100 वेन द मार्केट व्हॅल्यू इज ₹1200. सी पेड ब्रोकरेज ॲट द रेट ऑफ 0.3% अँड 18% GST ऑन ब्रोकरेज. फाइंड द फॉलोइंग. मग आपल्याला आता 4 पॉईंटची माहिती काढायची. एवढ्या याच्यावर आधार ना काय काढायचं आहे, नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स म्हणजे 100 शेअर्सला किती अमाऊंट त्यांनी पेड केली ते काढायचं आहे. ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड म्हणजे ह्या इन्व्हेस्टमेंटवर त्यांनी किती ब्रोकरेज दिलं ते काढायचं आहे. GST पेड ऑन ब्रोकरेज, ब्रोकरेजवर GST पेड ते काढायचं आहे. आणि टोटल अमाऊंट पेड बाय फॉर 100 शेअर्स, शेवटी टोटल आपल्याला किती लागले, टोटल अमाऊंट पेड किती झाले 100 शेअरसाठी ते काढायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, एक एक काढूया आपण. अतिशय सोपं आहे. पहिला प्रश्न बघा काय काय बघा. पहिले कितवा प्रश्न, 10वा प्रश्न. ओके, 10वा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर. ओके, मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर इज इक्वल टू ₹1200. ओके, 1200 रुपये. त्यानंतर नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 100 शेअर्स खरेदी केले. मार्केट व्हॅल्यू 1200 रुपये असताना आपण 100 शेअर खरेदी करतो आहे. मग आता आपल्याला पहिला प्रश्न लिहू आपण. नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, किती सोपं आहे बघा ना. मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर 1200 रुपये. नंबर ऑफ शेअर्स किती खरेदी केले, 100. मग 100 गुणिले 1200. नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. ओके, म्हणजे मार्केट व्हॅल्यू 1200 रुपये गुणिले 100 म्हणजे किती झाले विद्यार्थी मित्रांनो, 1200 1200 आणि 1200 म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 1,20,000 रुपये एवढं नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे काय विचारलेलं आहे, ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टमेंट. आता याच्यावर ब्रोकरेज किती दिलेले, हा झाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता काय दुसरा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो, ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड. याच्यावर आता ब्रोकरेज काढायचा. ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड. इन्व्हेस्टेड किती केली, 1,20,000 आणि त्याच्यावर ब्रोकरेज रेट काय विद्यार्थी मित्रांनो, ब्रोकरेज रेट आहे 0.3%. ओके, ब्रोकरेज रेट इज इक्वल टू 0.3% म्हणजे 0.3 अपॉन 100 इंटू 1,20,000. ओके, मग 0 हे 0 कटले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 12 36 म्हणजे 3600 रुपये. ओके, 3600 रुपये, 1200 गुणिले 3 आणि नंतर 1 नंतर दशांश म्हणजे इथं म्हणजे ₹360. ओके विद्यार्थी मित्रांनो, ₹360 हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड. आता GST पेड ऑन ब्रोकरेज. आता याच्यावर ब्रोकरेज किती आहे, 18%. मग आता इथं काढूया विद्यार्थी मित्रांनो. GST ऑन, तिसरा प्रश्न, GST पेड ऑन ब्रोकरेज
ओके. GST पेड ऑन ब्रोकरेज. आता ही ब्रोकरेज किती दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? 360 रुपये. मग 360वर आपल्याला किती? 18%. मग GST ब्रोकरेज रेट, GST रेट ते लिहावं लागेल 18%. ओके. आता 18% ऑन ब्रोकरेज, ऑन ब्रोकरेज. मग आता हे ब्रोकरेज आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 18/100 इंटू 360. ओके. 0 कॅन्सल आणि 1.8 इंटू 36. हे 0 मी कॅन्सल केलं इथलं आणि 1.8 इंटू 36. ओके. चला आता 36 गुणिले 18 करूया. 8 सकम 48, 8 हातचे आले 4, त्यानंतर 8 त्रिक 24, 25, 26, 27, 28. ओके विद्यार्थी मित्रांनो. गुणिले 6 1 6, 3 1 3, 8 8 आणि 6 14, 4 हातचाला 1, 3 1 4 5 6. 6.1 नंतर ना 64.8 विद्यार्थी मित्रांनो. GST पेड ऑन किती आलं विद्यार्थी मित्रांनो? 64.8 म्हणजे किती? 64.8 म्हणजे 64.80. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा आलं त्याचं आता रेट. आता टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. टोटल अमाऊंट पेड. टोटल अमाऊंट पेड किती झालं विद्यार्थी मित्रांनो? ही अमाऊंट प्लस ही अमाऊंट आणि प्लस ही अमाऊंट. म्हणजे मग आपण लिहूया टोटल अमाऊंट पेड. चौथं उदाहरण, चौथ्याचं उत्तर टोटल अमाऊंट पेड, टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स, फॉर 100 शेअर्स इज इक्वल टू याला जर आपण 1 म्हटलो, याला आपण 2 म्हटलो आणि याला आपण 3 म्हटलो तर अतिशय सोपं जाईल. मग आपण इथं लिहूया 1,20,000. ओके. प्लस 360 रुपये प्लस 64.80. ओके. आता यांची बेरीज करूया विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांची. 1,20,000 प्लस 360. ओके. प्लस 360 रुपये, त्यानंतर 64.80 पैसे. ओके. 08.466 1200 2 हाताला 1 3 आणि 4 0 2 1. 1,20,424 रुपये 80 पैसे. ओके. 1,20,424 रुपये 80 पैसे हे झालं विद्यार्थी मित्रांनो टोटल तुमचं अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. ओके. अतिशय सोपं उदाहरण आहे. एकाचं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर, तिसऱ्याचं उत्तर आणि तिघांची बेरीज केली तर एवढी रक्कम टोटल इन्व्हेस्टमेंट पेड केलेली आहे. किती? 100 शेअर घ्यायसाठी एवढी रक्कम. कारण त्याच्यावर ब्रोकरेज आपल्याला द्यावंच लागणार आहे. ही शेअरची किंमत, नंतर ब्रोकरेजची किंमत, नंतर ब्रोकरेजवर परत GST आणि हे सगळं मिळून एवढी इन्व्हेस्टमेंट झाली. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला 10वा प्रश्न झालेला आहे. आपण आता 11वा प्रश्न घेऊया. शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, फक्त थोडंसं लक्ष द्या. अवघड नाही पण थोडंसं पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. बघा, श्रीमती अनघा दोशी परचेस्ड 22 शेअर्स, 22 शेअर्स खरेदी केले. फेस व्हॅल्यू ऑफ ₹100 फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹660. फाइंड द सम इन्व्हेस्टेड आणि आफ्टर टेकिंग 20% डिव्हिडंड सी सोल्ड ऑल द शेअर्स व्हेन मार्केट व्हॅल्यू वॉज ₹650. सी पेड 0.1% ब्रोकरेज फॉर इच ट्रेडिंग डन. फाइंड द पर्सेंट ऑफ प्रॉफिट और लॉस इन द शेअर ट्रेडिंग. आता काय केलेलं आहे की 22 शेअर खरेदी केले. मार्केट व्हॅल्यू 660 रुपये असताना त्यानंतर त्यांना 20% डिव्हिडंड मिळाला. मग त्यांनी ते शेअर विकले विद्यार्थी मित्रांनो 650 रुपयाच्या भावाने आणि प्रत्येक वेळेस 0.1 ब्रोकरेज दिलेलं आहे. तर आपल्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं हे काढायचं आहे आणि त्याचं उत्तर पर्सेंटेजमध्ये द्यायचं आहे. ओके. तर चला आपण काढूया विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लिहा. 11वा प्रश्न आपला लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन फॉर फायनान्शियल प्लॅनिंग. बघा, मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर
ऑफ 1 शेअर इज इक्वल टू रुपीज 660. त्यानंतर ब्रोकरेज इज इक्वल टू 0.1%. ओके, मग आता आपण ब्रोकरेज काढून घेऊ याच्यावर 660वर. ब्रोकरेज फॉर वन शेअर इज इक्वल टू ब्रोकरेज 0.1% आहे गुणिले 660 रुपयावर. ओके, म्हणजे ब्रोकरेज ऑन वन शेअर, रेट ऑफ ब्रोकरेज इंटू मार्केट व्हॅल्यू. म्हणजे आता किती, हा शून्य आणि हा शून्य कटला विद्यार्थी मित्रांनो, हे कटलं तर 0.01 इंटू 66 म्हणजे 66 होतात आणि 2 नंतर दशांश विद्यार्थी मित्रांनो 0 म्हणजे ₹66. ओके, एवढं ब्रोकरेज फॉर वन शेअरला द्यावं लागेल. म्हणजे आता केवढ्याला पडला विद्यार्थी मित्रांनो, मग इन्व्हेस्टमेंट फॉर वन शेअर इज इक्वल टू काय विद्यार्थी मित्रांनो, त्याची आपल्याला किती 660 रुपये मार्केट व्हॅल्यू आणि प्लस ब्रोकरेज. ओके, मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. मार्केट व्हॅल्यू 660 रुपये आणि ब्रोकरेज दिलं 0.66 म्हणजे 660 रुपये 66 पैसे एवढं एका शेअरची किंमत झाली विद्यार्थी मित्रांनो. ओके, 660 असताना. ओके, आता काय करायचं, डिव्हिडंड ऑन पर शेअर. आता डिव्हिडंड ऑन पर शेअर किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 20% आहे. 20%. मग आता डिव्हिडंड ऑन वन शेअर किती होईल विद्यार्थी मित्रांनो, फेस व्हॅल्यूवर आपल्याला डिव्हिडंड दिला जातो. ओके, मग डिव्हिडंड ऑन पर शेअर इज इक्वल टू 20% अपॉन 100 इंटू फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो, फेस व्हॅल्यू याच्यात दिलेली आहे का, फेस व्हॅल्यू ₹100. आपल्याला इथं फेस व्हॅल्यू लिहावं लागेल. ओके, इथं फेस व्हॅल्यू लिहून घ्या 100, फेस व्हॅल्यू 100. मग 100 कटलं म्हणजे 20. मग आता हे डिव्हिडंड ऑन पर शेअर 20 मिळाले विद्यार्थी मित्रांनो. मग आता टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली यांची, की इन्व्हेस्टमेंट बाय, इथं लिहू आपण, एक मिनटं इथं खालीच लिहू, इन्व्हेस्टमेंट बाय अनघा दोशी इज इक्वल टू 666 रुपये 66 पैसे मायनस 20. आता ही इन्व्हेस्टमेंट झाली, कारण हे डिव्हिडंड त्यांना वापस मिळालेलं आहे, म्हणजे ते याच्यातून काय करू आपण, वजा करूया. म्हणजे 620 गेले ना विद्यार्थी मित्रांनो, 660 म्हणजे 646. ओके, .66 हे झालं विद्यार्थी मित्रांनो 1. म्हणजे आपण कुठून 660 पासून तर 600 किती 66.20 ना, 46 ना विद्यार्थी मित्रांनो, 646 का 640 येईल, एक मिनटं, 646 येईल ना, 666.66 आपल्याला 666. ओके, इथं 660, इथं आपल्याला 660च आहे विद्यार्थी मित्र, 660.66 म्हणजे 640. ओके, इथं आपलं चुकलं होतं विद्यार्थी मित्रांनो, 660 प्लस 66 660 रुपये 66 पैसे झाले. 660 रुपये 66 पैसेमधून 20 पैसे गेले, 640 रुपये 66 पैसे राहिले. ओके विद्यार्थी मित्रांनो, असं ते प्रॉब्लेम तिथं आपण त्याच्यामध्ये मिळवून टाकले होते. ओके, आता बघूया आपण आता काय करायचं पुढे आहे सेलिंग. आता फॉर सेलिंग तेव्हा मार्केट व्हॅल्यू आहे, फॉर सेलिंग मार्केट व्हॅल्यू आहे तेव्हा 650 रुपये. ओके, 650 रुपये. जेव्हा खरेदी केले तेव्हा 660 रुपये होते, आता विकले तेव्हा 650 रुपये मार्केट व्हॅल्यू होती. आणि ब्रोकरेज परत इथं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ब्रोकरेज
ब्रोकरेज इथं परत दिलेलं आहे 0.1%. ओके, ब्रोकरेज 0.1%. त्यानंतर आपल्याला आता हे काढावं लागणार आहे. मग ब्रोकरेज काढून घेऊ आपण. ब्रोकरेज इज इक्वल टू 0.1/100 इंटू मार्केट व्हॅल्यू 650 म्हणजे 0.01 इंटू 65 म्हणजे 65 एक 65 2 नंतर म्हणजे 0 म्हणजे ₹65. ओके, आता केवढ्याला पडलं विद्यार्थी मित्रांनो हे की 650 मायनस आपल्याला एवढ्याला तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपण कसं लिहू आता ऑन सोल्ड काय विद्यार्थी मित्रांनो 1 शेअर ऑन सोल्ड 1 शेअर इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. ओके, मार्केट व्हॅल्यू ₹650 मायनस 0.65 ओके, मार्केट व्हॅल्यू किती होती विद्यार्थी मित्रांनो एवढी. म्हणजे आता किती उरले हे 650.00 आणि 000.65. ओके, 10तून 5 गेले 5, हातचाला 1, 6 आणि 7, 10तून 7 गेले 3 पॉईंट, हातचाला 1, 10तून 1 गेला 9, हातचाला 1, 4 आणि 6, ₹649.35 विद्यार्थी मित्रांनो एवढ्याला आता एक शेअर विकल्या गेला. ओके, आणि एक शेअर खरेदी किंमत किती पडली डिव्हिडंड मायनस होऊन ₹640.66 आणि जेव्हा ₹650. आता याचा अर्थ काय झाला विद्यार्थी मित्रांनो, ही प्राईज मोठी आहे का ही प्राईज मोठी आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट एवढी आहे आणि सोल्ड एवढी आहे म्हणजे रिसिव्ड अमाउंट is greater than investment amount. ओके, म्हणजे याचा अर्थ 649.35 हे ग्रेटर आहे कशापेक्षा आपल्या गुंतवणूक किती केलेली आहे एका शेअरचं डिव्हिडंड येऊन. मग याचा अर्थ आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता इकडचं मिटवूया आपण. आता हे सगळं मिटवू का, आता हे फक्त 2 अंक आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. हे मिटवतो विद्यार्थी मित्रांनो, एवढं राहू दे. बघा पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट इथं लिहू आपण. प्रॉफिट इज इक्वल टू रिसिव्ड अमाउंट मायनस इन्व्हेस्टमेंट. ओके, आता रिसिव्ड अमाऊंट किती आहे विद्यार्थी मित्रांनो 649.35 मायनस ₹640.66. आता यांची वजाबाकी करूया. 649.35 आणि 640.66. 15तून 6 गेले 9, हातचाला 1, 6 आणि 1 7, 13तून 7 गेले विद्यार्थी मित्रांनो. 13तून 7 गेल्यावर 6 पॉईंट, हातचाला 1, 9तून 1 गेला 8, 4तून 4 गेले 0 आणि 6तून 6 गेले 0 म्हणजे ₹8.69 एवढं प्रॉफिट झालं विद्यार्थी मित्रांनो एका शेअरवर. आणि टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला आता काय करायची आहे त्याला भागिले करायची. बघूया आपण आता कसं काढायचं. लिहूया आपण आता सूत्र लिहू. पर्सेंटेज प्रॉफिट किंवा पर्सेंटेज लिहिलं तरी चालेल. पर्सेंटेज प्रॉफिट ओके इज इक्वल टू. आता आपल्याला पर्सेंटेज प्रॉफिट इज इक्वल टू काय करावं लागेल, प्रॉफिट किती झालं आणि इन्व्हेस्टमेंट किती आहे ती करावं लागेल. इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100. ओके, प्रॉफिट अपॉन इन्व्हेस्टमेंट हे फक्त लिहिताना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. प्रॉफिट अपॉन इन्व्हेस्टमेंट इंटू 100. प्रॉफिट किती झालं 8.69 अपॉन
आपल्याला 640 इन्व्हेस्टमेंट आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, इंटू 100. ओके, आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग आपण हे खालचे 2 पॉईंट काढले आणि वरचे 2 पॉईंट जर काढले तर 869 अपॉन 64066 इंटू 100. ओके, आता याला जर आपण 100ने गुणलं तर 86900 अपॉन 64066. आता हा भागाकार करूया विद्यार्थी मित्रांनो आपण. 86900 एकक दशक शतक हजार 10,000 86,900. ओके, आणि भागिले 64,066 64,066 एक 64,066. ओके, 10तून 6 गेले 4 हातचाला 1 6 आणि 1 7 10तून 7 गेले 3 हातचाला 1 9तून 8 त्यानंतर 6तून 4 गेले 2 आणि 8तून 6 गेले किती उरले विद्यार्थी मित्रांनो 2. म्हणजे एकक दशक शतक हजार 10,000. आता ही मग इथं जर पॉईंट घेतला तर इथं 0 झाला. म्हणजे एकक दशक शतक हजार 10,000 लाख 2,28,000 झाले आणि हे 64,000 आहे. मग आपण आता जर 64,000 6चा पाडा जर म्हटला 6 1 12 सायंत्रिक 18 आणि सायंचोक 24 2,24,000च्या पुढे हे पुढचे म्हणजे हा 3चा भाग जाईल विद्यार्थी मित्रांनो. बस इथं एवढंच करा. 64,066 म्हणजे 60,000चा जरी पाडा म्हटलं 60 1 60 60 तर सायंत्रिक 18 1,80,000 होतील आणि हे वरचे जर मिळवले तर ते त्याच्यापेक्षा मोठे होतील म्हणून 1.3 याचं समथिंग 1.3 येतं विद्यार्थी मित्रांनो. ओके, 1.3 बस एवढं उत्तर आहे. पण त्यांनी काय विचारलेलं आहे की राईट युअर ॲन्सर टू द नियरेस्ट इंटिजर. पर्सेंटेजमध्ये सांगायचं आहे. फाइंड द पर्सेंट. आता 1.3 आहे ना तर मग पर्सेंटेज लिहू आपण. पर्सेंटेज इज इक्वल टू 1% लिहू आणि खाली एक वाक्य लिहून टाका. पर्सेंट ऑफ प्रॉफिट इज 1%. पर्सेंट ऑफ प्रॉफिट इज 1%. एवढं वाक्य लिहून टाका विद्यार्थी मित्रांनो. संपलं गणित. बघा मी माझ्या परीने जेवढे चांगले आणि व्यवस्थित सोप्या पद्धतीने गणितं घ्यायचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला फक्त थोडंसं अक्षर लहान असेल किंवा थोडंसं स्पेलिंगचं प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. कारण लिहिताना थोडंसं गडबड होऊ शकते माझ्याकडून पण मी मान्य करतो. तर थोडंसं ॲडजस्टमेंट करा आणि गुणाकार भागाकार करत असताना पण थोडंसं आता आपण या ठिकाणी एक अंदाजे लिहिलं की 3पर्यंत 4पर्यंत आपल्याला भागाकार देणं शक्य नाही. तेवढा वेळ पण नसतो. कॅल्क्युलेटर किंवा आपण मोबाईल वापरूही शकत नाही. लॉगॅरिथमचा उपयोग करणं अवघड आहे. तुम्हाला लॉगॅरिथम पण येणार नाही. तर त्याच्यापेक्षा फक्त 2पर्यंत काढा आणि 1% अशा प्रकारे प्रश्न सोडवा. आवडला असेल फायनान्शियल प्लॅनिंग तर नक्की सबस्क्राईब करा. अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. तयारीला लागा. बाय.